हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे शिव सुमती. आज आहे सॅटरडे. ॲज युजल सॅटरडेला फुल व्लॉग करायचा ट्राय करते मी. आणि आता सकाळचे 10 वाजलेले आहेत. थोडंसं लेट चालू आहे डेली रुटीनपेक्षा, बट आज काल रात्री शिवला नाईट ड्युटी होती, सो आज त्याला सुट्टी आहे. मग आता ब्रेकफास्ट बनवत आहे मी. ब्रेकफास्टमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त आवडतात ते पोहे. महाराष्ट्रीयन लोकांना सगळ्यांना पोहेच आवडतात मोस्टली. तर आता मी पोहे बनवत आहे. पोह्याची सगळी तयारी केलेली आहे मी, तुम्ही पाहू शकता. रडत काय बाळा? तुला बाहेर जायचंय? बाहेर जायचंय? बाहेर जायचं? थांब, आमचा ब्रेकफास्ट झाला की आपण जाऊ बाहेर. धूप सेकने चलेंगे है ना, ग्राउंड पे चलेंगे. हाँ, तुझं झालं म्हणून रडतोय का असं? हो बाळा, नाही आता तुला बाहेरच जायचंय का? थांब थोडा वेळ थांब. पोहा इज रेडी. दर्शू एक्साइटेड आहे पोहे खाण्यासाठी. डॅडाच्या अंगावर जाऊ चालू आहे त्याचं, मला दे मला दे. पण बेबी दर्शू, दर्शू वो तीखा है, तिखट नाही खाऊ शकत तू. दर्शू इकडे पहा, इकडे 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 इकडे. पोहे खाण्यासाठीची धडपड. ते तिखट नाही लागत आहे तुला सोन्या? अरे पडशील. दर्शू दर्शू धडपड धडपड चालू असते पोहे खाण्यासाठी. धडपड धडपड. तुझा ब्रेकफास्ट झाला ना, तरी खायचंय. डॅडाला खाऊ दे ना. एक सेकंद एक सेकंद. आला आला आला. माझ्याकडे माझ्याकडे नको येऊ तू. आमचा ब्रेकफास्ट झाला आणि दर्शूची झोपायची वेळ झालेली, सो त्याला झोपवलं आणि त्यानंतर घरातली कामं आवरली. कामं संपवण्या अगोदरच दर्शू झोपेतून उठला. त्याच्या लंचची पण वेळ झालेली होती, सो त्याचं लंच बनवलं, त्याला खाऊ घातलं आणि आम्ही तिघे पण घराबाहेर पडलो. शिव घरी असला ना की दर्शूला सतत बाहेर फिरायचं असतं आणि तसंही आम्हाला आमचं लंच पण करायचं होतं, सो आम्ही तिघेही घराबाहेर पडलो. आणि रस्त्याने जाताना दर्शू असं इकडे तिकडे पळत होता. त्याचा हात पकडून चालावं लागत होतं आम्हाला. लंच करत असताना काही शूट करू शकलो नाही कारण दर्शूची खूप मस्ती चालू होती. चल 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 चल. डाडा कुठे आहे? डाडा डाडा. चलो चलो चलो, आजा 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 इधर आजा इधर आजा. लंच झालेलं आमचं, पोस्ट लंच. सीन आहे ते. पोस्ट लंच वॉक चालू आहे दर्शूचा. ए तुला नाही खायचं नाही बेटा. बाबा, हे चांगलं नाहीये. या रिझन साठी उचलून घे बोला, नाही तर उचलायचं नसतं तुला. आईस्क्रीम खाते मम्मा त्याच्यामुळे. अच्छा नहीं है, अच्छा नहीं है. छोड़ो 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 छोड़ो.
गुड आफ्टरनून सर। गुड आफ्टरनून। कैसे हो? ठीक है। घूमा है? हाँ सर आज हाफ डे है। हाफ डे आज। चल 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 चलो चलो। चल दर्शू हळूहळू हळूहळू सुमो हळूहळू. पाणी पाणी आहे पाणी ए ते तोंड लावतो त्यांना त्या फरशीला ती मिठाई शिवच्या एका ज्युनियरने माझ्यासाठी आणली होती वेस्ट बेंगॉलवरून. लंच करून आल्यावर थोडा आराम केला. मग संध्याकाळी मी माझा चहा एन्जॉय करत आहे. संध्याकाळचा आमचा ऑलरेडी प्लॅन झालेला बाहेर डिनरला जायचा शिवच्या फ्रेंडसोबत. पण दर्शू तर बाहेरचं खात नाही. सो त्याच्यासाठी डिनर बनवलं. त्याला खाऊ घातलं. भरपूर खूप त्रास देत होता डिनर करण्यासाठी. त्याला भरपूर गोष्टी ट्रिक्स वापराव्या लागतात तेव्हा जाऊन तो डिनर करतो. आय थिंक सगळे लहान लेकरं असेच असतात. टॉडलर खूप डिफिकल्ट असतात हँडल करण्यासाठी. डिनर करून घरी परत यायला खूप वेळ झालेला. सो ब्लॉग एंड करायला मी विसरून पण गेलेली. So thanks for watching our vlog. Please, if you like our vlog, like, share and subscribe to our channel. Thank you.